काय व्हिडिओ पहिली आली तेव्हा आम्ही ते दोघीच होतो. पहिली एक ट्रॅक्टर आणि तीच जो लय तरी 15 जणी असतील, 15-16 जणी असतील. पहिली आली तेव्हा एक ट्रॅक्टर घेऊन आली. आम्ही दोघीच मुली होतो, मुलगी आणि मीच होते फक्त तिथं. ते आलीत नंतर आम्ही हरकत दिली तिथं. ट्रॅक्टरपाशी जाऊन मी उभी राहिले. ती थांबलीत जरा वेळ. मग म्हणली ते पोलीस आले पुढे. म्हणले तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत का दाखवा. तर म्हणलं आमच्याकडे ते काही नाही, आमची सगळी माणसं पुण्याला आहेत आणि तिकडे कागदपत्र आहेत. मग ते आम्ही ज्यावेळेस ऐका ना त्यांना त्यावेळेस ते पोलीस डायरेक्ट मला म्हणला की चला ह्यांना लय मरायची हौस आहे तर मग ह्यांना हे आणू आपण, ते महिला पोलीस कमिटी आणू. आणि ती निघून गेली पोलीस आणि त्यांच्याबरोबर 1-2 माणसं गेली. त्याच्यानंतर ती गेली तिकडं, थांबली कुठं काय झालं ही माझ्या संग वाचत बसली आणि ही बी निघून गेली. थोड्या वेळाने निघून गेलीत आणि नंतर आम्ही तिथंच थांबलो. तिथंच थांबल्यानंतर आम्ही ते कामच करीत होतो का आता पेरणीत होती. मग आम्ही कामच करीत होतो. नंतर मग परत ती लोक आलीत. ती परत आल्यानंतर 3 ट्रॅक्टर आणि 1 JCP. तर आम्ही ट्रॅक्टर अडवायचा प्रयत्न केला. ही मुलगी आमची JCP पाशी होती. JCP अडवताना तिला पहिल्याच सुरुवातीला पाडलेली आम्हाला माहीतच नाही. नंतर असं इकडं तिकडं बघायला गेलो तेव्हा मग ती मुलगी पूर्ण अर्धी तिच्या पोटावरती JCPची बॅटरी होती. आणि मग आम्ही दोघींनी ओढली तिला बाहेर. त्यातून ती परत JCPच्या पुढं पळत गेली. पळत गेल्यानंतर तिला अशी थोड्या अंतरावरती गेल्यानंतर तिला डायरेक्ट कशी पाडली मला माहीत नाही. आम्ही जे ट्रॅक्टर अडवित होतो 3 ट्रॅक्टर होतं आम्हाला ऐकाना. ट्रॅक्टरवाले सुद्धा ऐकानात. एवढं भुंग्यासारं ट्रॅक्टर पळवित होतं तरी सुद्धा ऐकानात. आणि नंतर मग तो माणूस व्यक्ती कोण होता त्याने बॅटरी भरून त्या JCPवाल्याने टाकली. मग कोण माणूस तो तिच्या तोंडावली माती काढताना आम्ही बघितलं तेव्हा आम्ही पळत गेलो. तर फक्त त्याने चेहऱ्यावरचीच माती काढली होती. बाकी सगळं पूर्ण तसंच होतं. म्हणला मरू द्या नाही तर टाका गाडून. तिथं काही नाही. माझ्या आधी माझी मुलगी पोचली तिथं. त्यांनी काही दखल घेतली नाही. ती उलट्या आम्हाला म्हणतात नाटकं करू नका. ताबा घेणाऱ्यांचं नाव फक्त माहिती, बाकीची लोक नाही ओळखीची. माझ्या ताबा घेणारा आमच्याच गावातली आहेत. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, त्याची आई चंद्रबागा खोपडे, त्याचे वडील नथुनाबाजी खोपडे आणि त्याच्या बायकोचं नाव नाही मला माहिती, शीतल संभाजी खोपडे. तरची आलेली संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू बोरकर. 10-12 गुंडे आले होते. त्याच्यानंतर आम्ही शेतात काम करत होतो ना त्यावेळेस ते आले आणि मग त्यांनी ना शेतात उखण्याचा ट्रॅक्टरने प्रयत्न केला. मग आम्ही त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या ट्रॅक्टरच्या पुढं गेलो पण त्यांनी आम्हाला ट्रॅक्टरवरून ढकललं. मग त्याच्यानंतर माझ्या बहिणीला त्यांनी असं JCPने ढकललं आणि तिच्या अख्ख्या अंगावर माती टाकली. काहीच दिसत नव्हतं. मग त्याच्यानंतर एका गुंडाने तिच्यावरून माती काढली तोंडावरची. तेव्हा आम्ही पाहिलं आणि मग तिला अख्खी मातीतली काढली आम्ही. तिच्यानंतर तिला खूप जास्त लागलं होतं, पायाला लागले, पाय सुजले होते, तिला बसता येत नव्हतं का उठता सुद्धा येत नव्हतं, तिला बोलता पण येत नव्हतं. ते म्हणत होते की जमीन नाही तुम्हाला देणार, काय करायचं ते करा, मग गाडून टाकीन इथं तुम्हाला सगळ्यांना.